यशया अध्याय 15। मोवाबा विषयीची देववाणी। एका रात्रीत मोवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले। एका रात्रीत मोवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले। बैत व दिबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत। नबो व मेदबा यावर जाऊन मोवाब आक्रंदन करीत आहेत। सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत, प्रत्येकाची दाढी काढिलेली आहे। आपल्या पेठात ते गोणताट नेसून आहेत, आपल्या धाब्यांवर व चौकात ते सगळे आकांत करीत आहेत, अश्रू ढाळीत आहेत। हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे। यास्तव मोवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत, त्यांचा जीव घाबरा झाला आहे। माझे हृदय मोवाबाविषयी आक्रोश करीत आहे। त्याचे सरदार सोअरनगर, एग्लात शलिशिया येथवर पळून गेले आहेत। लुहित चढणीवर ते रडत रडत चढत आहेत। होरोनाईमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत। निम्रिमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे, झाडपाला सुकून गेला आहे, हिरवळ नाहीशी झाली आहे। यास्तव त्यांनी वाचविलेले व साठविलेले धन ते वाळुंजांच्या ओहळापलीकडे नेत आहेत। कारण मोवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे। त्यांचे आक्रंदन एग्लाईमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर एलिमापर्यंत ऐकू जात आहे। दिमोनाचे जलप्रवाह रक्ताने भरले आहेत, आणि दिमोनावर मी आणखी अरिष्ट आणणार। मोवाबाच्या वाचलेल्या लोकांवर व देशातील अवशिष्ट लोकांवर एक सिंह आणणार।